त्याच्यामुळे विसरून. ओके, सो द अँथेरोझॉइड जे आहेत, काय आपण कॅरेक्टरिस्टिक बघितली अँथेरोझॉइडची. व्हॉट डू दे हॅव? They have, they are the antherozoids are the gametes, which is a male gamete. पण त्याची काय प्रॉपर्टी बघितली? What do they have so that they swim and go to the archegonium? They have the flagella. They are biflagellated. And I said that is the important point for your NEET. They are biflagellated. Right? So they do not have what? Vascular tissue, hence they are not growing on dry soil. बाकीचे आपले हे झाड ड्राय सॉइल मध्ये राहतात का? कारण त्यांना कंडक्टिंग टिश्यूज आहेत. यांना कंडक्टिंग टिश्यूज नाही, सो दे आर नॉट एबल टू लिव्ह ऑन द ड्राय सॉइल. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ झोइडोगॅमस उगॅमी. म्हणजे काय बघा ह्याचा अर्थ. झोइडोगॅमी म्हणजे काय? जेव्हा मेल स्विम करून फिमेल पर्यंत पोहोचतोय, that is the zoidogamy. That process is a zoidogamous process. Got it? Mention in your NEET point. Zoidogamy meaning what? When the antherozoids are released into water, they swim and they go towards the egg. That process or that type of fusion is a zoidogamous oogamy. Egg हा stationary आहे, तो कुठे जात नाही. गरज असेल तर फिमेल गॅमेट्स तिकडे जातात. ओके, फिमेल जात नाही. अगेन फिमेल प्रेशियस, बरोबर ना गौतम? सो दे आर नॉट गोइंग. सो अँथेरोझॉइड स्विम करून त्या एग पर्यंत जातात. अँड हेन्स दिस इज अ झॉइडोगॅमस उगॅमी. झॉइडोगॅमी बेसिकली मेल स्विम ड्युरिंग फर्टिलायझेशन, स्विम अँड रिचेस टू द एग. Okay, so that is a zoidogamy. लिहिलं होतं, मागे जाऊ परत. ओके, आता फर्टिलायझेशन आधी मी समजून सांगते बघा, मग आपण स्लाइड बघू. फर्टिलायझेशन कसं होतं ह्यांच्यामध्ये. सो नाव यू नो द मेल गॅमेट इज व्हॉट? मेल गॅमेट्स आर काय? मेल गॅमेट्स biflagellated, what we call it as antherozoid. Male gamete is an antherozoid, right? So this is a fertilization, म्हणजे it is a sexual reproduction. You can give heading sexual reproduction in bryophytes. Sexual reproduction in bryophytes. So bryophyte can sexually reproduce as well as can asexually also reproduce. आता आपण अँथेरोझॉइड्स आणि आर्चिगोनियम बघतोय, तर आपण आधी सेक्शुअल करूया, मग मी तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शनचं सांगते. ओके, सो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिल्यांदा काय आहे? सो गॅमेटोफाइट, अँड दिस इज हाऊ इज अ लाईफ सायकल ऑल्सो. हा, सो यू इवन कॅन गिव्ह हेडिंग दिस इज अ लाईफ सायकल ॲज वेल. Okay, so gametophyte is a main plant body which is haploid or diploid? Haploid, correct? Now gametophyte is producing the main plant body and it is producing two types of gametes. It is producing two types of gametes. कुठला? male gamete which is an antherozoid. Keep writing this way only. Female gamete is archegonium. Female gamete is archegonium. So this is a male sex organ मधनं आलेला. कुठला आहे male sex organ? Antheridium. So male sex organ is antheridium. त्याच्यातनं आलेला is antherozoid. Female sex organ कुठला आहे? आर्चिगोनियम. त्याच्यामधनं आलेला फिमेल सेक्स गॅमेट इज अ एग. बोथ ऑफ these are haploid. Gametes are always haploid, that you know now. Okay, so antherozoid and this egg or ovum, they fuse.
ओके, म्हणजे आता हा जो अँथेरोझॉइड जो बायफ्लॅजिलेटेड होता तो ह्या फिमेल गॅमेट कडे येतो आणि त्याच्यासाठी त्याला पाणी लागतं. ओके, इथे जे आहेत दिस इज अ व्हेंटर कॅनल सेल आणि आपण इथे बघितलं ते एग आहे आणि इथे काही सेल्स आहे त्याची नेक ही क्लोज केलेली. बरोबर आहे, समजून घ्या काय प्रोसेस होती. नेक ही क्लोज केलेली आहे. आता ह्या नेक सेल मधनं इट इज रिलीजिंग सर्टन केमिकल. नेक सेल इज रिलीजिंग सर्टन केमिकल. कुठले कुठले केमिकल? लाईक इट इज रिलीजिंग सम शुगरी सबस्टन्स, इट इज रिलीजिंग सम मॅलिक ऍसिड. ओके, हे शुगरी सबस्टन्सेस आणि अजून वन मोर म्युसिलेज, एक स्टिकी सबस्टन्स पण इट इज रिलीजिंग. म्युसिलेज त्याच्यासाठी तो अँथेरोझॉइड तिथे चिपकून राहतो. ओके, आणि मग हे केमिकल रिलीज करतात शुगर आणि मॅलिक ऍसिड. शुगर आणि मॅलिक ऍसिड रिलीज झाल्यामुळे दॅट इज ऍक्टिंग ऍज अ कीमोटॅक्टिक सबस्टन्स. दीज आर द कीमोटॅक्टिक सबस्टन्स. म्हणजे काय? तो हे रिलीज झाले की तो अँथेरोझॉइड तिकडे अट्रॅक्ट होतो आणि मग ह्या म्युसिलेजमुळे तो तिथे राहतो आणि मग हे सगळं डिझॉल्व्ह होऊन जातात. हे सगळे सेल निघून जातात. हे सेल निघून गेले, हे सेल इथले निघून गेले म्हणजे मग आता हा अँथेरोझॉइड जो आहे त्याला इकडे जागा मिळते जाईल. ओके, आणि हा व्हेंटर कॅनल सेल पण न्यूट्रिशन रिलीज करतो आणि हा पण निघून जातो, हा पण डिझॉल्व्ह होतो. नाव हा पण डिझॉल्व्ह झाला की दिस अँथेरोझॉइड, आय यूज अनदर कलर फॉर अँथेरोझॉइड. हा अँथेरोझॉइड मोटिलिटी असल्यामुळे इथे जाऊन पोहोचतो. इट गेट फ्युज्ड विथ दिस फिमेल गॅमेट and then it is forming the zygote. Now this zygote will be haploid or diploid? Diploid, because N and N fuse. So fertilization is produces zygote and this is called as a zoidogamy. लिहा, काय काय कळलं तेवढं सगळं लिहा. and मेल ची जी स्विमिंग ची मूवमेंट आहे that is called as a chemotactic movement, getting attracted due to chemical released by this neck canal cells. ते अँथेरोझॉइड मग ते हे काय ट्रेस करतो ना, हे म्हणजे सेन्स ट्रेस करतो ना करतो, ते तो केमिकलच्या अट्रॅक्शन मुळे तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. बघा तो इतकासा प्लांट आहे आणि त्याची किती जगण्यासाठीची धडपड आहे. त्याच्या स्पीसीज त्याने कॅरी फॉरवर्ड करावं हे केवढं त्यांची धडपड. बोल बोल वेदांत बोल. नाही मॅम, काही नाही. ओके, chemicals are, see, the neck canal cells from the archegonium is releasing a chemical sugar, malic acid, and this sugar and malic acid, sugar and malic acid, and these are the chemotactic substance. ह्या हे रिलीज केल्यामुळे तो स्पर्म जो अँथेरोझॉइड्स आहे तो इकडे अट्रॅक्ट होतो. ओके, तो अट्रॅक्ट होतो. जेव्हा तो अट्रॅक्ट झाला इकडे आला की हे सगळे सेल मध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात आणि त्याला जागा देऊन टाकतात आतमध्ये जाईल. आणि हा जो व्हेंटर कॅनल आहे हा पण डिझॉल्व्ह होतो आणि ती सप्लाइंग न्यूट्रिशन टू दॅट झायगोट. तो इथे झायगोट विल बी 2N.
झायगोट फॉर्म झाला, दॅट इज 2n. ओके, जाऊ पुढे. झायगोट हॅज बीन नाव डेव्हलप्ड इनटू एम्ब्रियो. झायगोट फर्दर डेव्हलप होतो आणि तो एम्ब्रियो फॉर्म करतो. झायगोट म्हणजे काय? इमिजिएट प्रोडक्ट ऑफ फर्टिलायझेशन. फ्यूज झालं इमिजिएटली, दोन्ही एन फ्यूज झाले, 2n बनलं की तो झायगोट. आणि मग तो झायगोट थोडासा डेव्हलप होतो, म्हणजे मग आईच्या पोटात असताना आपण एम्ब्रियो असतो, मग नंतर फिटस होतो. ओके, एम्ब्रियो म्हणजे काय? मग त्याच्यामध्ये डिव्हिजन होतात, त्याची पुढे थोडीशी हालचाल होते. सो दॅट इज अ एम्ब्रियो. एम्ब्रियो इज अगेन 2n. ओके, एम्ब्रियो विल बी ऑब्वियसली 2n. आणि हा एम्ब्रियो नाव विल डेव्हलप इनटू द स्पोरोफाइट. म्हणजे हे कुठे चाललंय? सपोजिंग हा लिव्हर वट, हा ह्याच्यामध्ये हे सगळे अँथेरोझॉइड, आर्चिगोनियम सगळे त्या फ्लॅटन प्लांट बॉडीवर, कागदासारखी बॉडी, ठीक कागद थोडासा, ते फ्लॅटन प्लांट बॉडीवर हे फर्टिलायझेशन झालं. जेव्हा फर्टिलायझेशन झालं, ते थोडंसं पुढे काढते मी त्याला. ओके, हा जो प्लांट बॉडी आहे त्याची, हा एम्ब्रियो नाव विल डेव्हलप. सो दिस इज अ गॅमेटोफाइट, हॅप्लॉइड प्लांट बॉडी. ह्याच्यावर मग हा जो तयार झाला एम्ब्रियो फर्टिलायझेशनचा, सो दॅट इज फॉर्मिंग दिस विच इज कॉल्ड ॲज अ स्पोरोफाइट. आणि स्पोरोफाइट विच इज अ 2n. मग ह्या एम्ब्रियोने काय दिलं? इथून इथपर्यंत त्याने काय दिलं? हे स्पोरोफाइट दिलं. लक्षात येत आहे का? म्हणजे हे जे इथे तयार झालं, हा परत मी इथे आर्चिगोनियम काढते, ह्याच्यामध्ये फर्टिलायझेशन झालंय, हा झायगोट झाला, झायगोटने एम्ब्रियो दिला, आणि नंतर हा जो तयार झालाय इथे, दिस इज अ स्पोरोफाइट. हा जो तयार झाला इथे, दिस इज अ स्पोरोफाइट. हे कळलं का? बघा, कन्फ्युजन होत असेल तर विचारा. तुमचं एनसीईआरटीचं जर पेज नंबर काढलं तर तिथे डायग्राम दिलेला आहे बघा. इफ आय ओपन द पेज नंबर. एक्सक्यूज मी मॅम. बोला. मॅम, मग हे स्पोरोफाइट आर्चिगोनियम मधनं इमर्ज होतं का? हा, स्पोरोफाइट तो आर्चिगोनियम मधनच आलेला आहे. आता अँथ्रेझॉइड काय नाही, हा स्पोरोफाइट जो आलाय तो आर्चिगोनियम मधनं आलाय. यू कॅन सी द डायग्राम ऑन पेज नंबर 34 3.2. सी डायग्राम बघा, तिकडे तो स्पोरोफाइट त्यांनी दिलेला दिसतंय. सो स्पोरोफाइट हा वरचा जो आहे, स्पोरोफाइटचा हा जो वरचा आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ कॅप्सूल. म्हणजे हा जो पार्ट मी इथे काढलेला आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ कॅप्सूल. दिस इज अ कॅप्सूल. दिसतंय. Then it is having a thin, delicate stem-like structure which is called as a seta. Stalk आहे त्याचा, seta. ओके, आणि खाली जे आहे ते गॅमेटोफाइट. हे कळलं का? बघा. हो, आणि इथे वरती त्याला एक टोपी सारखं स्ट्रक्चर आहे, दॅट इज कॉल्ड एज अ कॅलिप्ट्रा दॅट प्रोटेक्ट्स. ओके, मग इथे हे जे स्पोर तयार झालेले आहेत, हे एन आहे की 2n आहे? इथे जे आतमध्ये मी गोल गोल काढलेत हे, हा, दीज आर द स्पोर्स. मग हे एन आहे की 2n आहे? स्पोरोफाइट आहे ना. स्पोरोफाइट 2n आहे. स्पोरोफाइट मध्ये आता जे काही ते सगळं 2n आहे ना. मग मी हे जे आहेत आतमधले जे आहेत, दीज आर द, हे जे आहेत इथे काढते, हे जे आहे सगळे, दिस इज अ स्पोअर मदर सेल. स्पोअर मदर सेल विल बी 2n. And this spore mother cell will now undergo meiosis. Will now undergo meiosis.
मियोसिस मधनं इट विल प्रोड्यूस अ स्पोर्स. नाउ हे मियोसिस झाल्यावरचे हे जे स्पोर्स प्रोड्यूस होतील ते एन आहे की 2n आहे? समजून घ्या काय चाललंय. मियोसिसचा प्रोडक्ट काय असतो? ऑलवेज हॅप्लॉइड. म्हणून दी स्पोर्स नाउ विल बी एन हॅप्लॉइड. स्पोर मदर सेल कुठून आले? हे स्पोर या स्पोरोफाइट मधून आले. ओके, म्हणून ते सगळे सेल्स इथे 2n आहेत. हे सगळे सेल्स विल अंडरगो मियोसिस अँड इट विल रिलीज सो मेनी स्पोर्स. All these spores are haploid. And now all these spores will undergo germination. All these spores will undergo germination and they will form. कुठे पण पडतील ते, इकडे तिकडे कुठे पण पसरतील. So many spores are released. ओके, या कॅप्सूल मधनं, कॅप्सूल इथे जर मी असा हा स्ट्रक्चर काढला कॅप्सूलचा, त्याला वरती कॅप आहे, दॅट इज कॅलिप्ट्रा. ओके, आणि हे निघून जातं. हे एकदा फुल भरलं हे की हे सगळं इलेटर्स असतात, त्याला ते सगळे उचकून काढतात. सगळे आतमध्ये जे स्पोर तयार झाले, तिथे मियोसिस झालं त्यांचं, ते उचकून काढतील. खूप सारे स्पोर सगळीकडे पसरतील आणि खूप सारे स्पोर सगळीकडे पसरले जिथे जिथे ते पडतील, सीड सारखे पडतील ना, जिथे पडतील तिथे दे विल स्टार्ट जर्मिनेटिंग आणि इट विल फॉर्म द न्यू प्लांट बॉडी विच इज अगेन द गॅमेटोफाइट. कळलं का हे सगळ्यांना? कळलं का नाही कळलं? काही डाऊट आहे कोणाला? नसेल कळलं तर विचारा, मी थांबते 2 मिनिटं. स्टडी करा आणि बघा, परत विचारा. मेल सेक्स ऑर्गन अँथ्रिडियम आणि फिमेल सेक्स ऑर्गन, माझा शॉर्ट फॉर्म, नॉट युनिव्हर्सल. क्लिअर सगळ्यांना? तिकडे बसलेले क्लिअर आहे का? काय डाऊट असेल तर विचारा. येस Yes, ma'am, clear. हा, दॅट इज अ कॅलिप्ट्रा. कॅलिप्ट्रा, कॅलिप्ट्रा इथे लिहिते बघ, कॅलिप्ट्रा, CA. हा, क्लिअर? जाऊ पुढे. ओके, हे बघा या पद्धतीने हा जो आहे फ्लॅटन प्लांट बॉडी, त्याचा रायझॉइड, हे आहे लिव्हर रॉड्स, कारण फ्लॅट आहे. हॉर्नवर्ड्सला थोडे शिंग येतील वरती, तो हॉर्नवर्ड्स. आणि ह्याला लिव्हर, आता आपण आधी असेक्शुअल बघू ऍक्च्युली, आणि मग आपण परत ह्याच्यावर जास्त एक्सप्लेन करू. ओके, नाउ आय टेल यू अबाउट द asexual reproduction. Sexual कळलं, that is what is a life cycle. So it is a gametophyte is alternating with sporophyte. So it is a alternation of generation. ते पण बोलते मी पुढे. Okay. So now the asexual reproduction in bryophytes. Okay. पहिलं जे आहे asexual reproduction, that is a fragmentation. Fragmentation of heli. हॅलाय काय? आता ही प्लांट बॉडी जी आहे ती हॅलाय, हो ना. ह्या प्लांट बॉडीचे फ्रॅगमेंट्स होतील, तुकडे तुकडे होतील. तो हे तुकडे तुकडे, राईट. आणि हा एक एक तुकडा जिथे जिथे जाऊन पडेल तिथून ते परत नवीन प्लांट बॉडी तयार होतील. So that is a fragmentation of heli, the first asexual type of reproduction. Okay, wherever these fragments will fall down, a new plant body will arise. Okay,
Second is a fragmentation of प्रोटोनिमा. प्रोटोनिमा कशात फॉर्म होतोय? मॉस मध्ये, बरोबर ना? कारण तो थोडा वर डोकवतो तरी वरती, हा फक्त जमिनीला फ्लॅट असतो. कोण? लिव्हरवर्ट आणि हॉर्नवर्ट. हा मॉस जो आहे तो थोडासा झाडासारखा एवढासा 1 सेंटीमीटर वर येतो. सो त्याचा जो प्रोटोनिमा म्हणजे त्याचा बेस आहे, हो ना, हा बेस त्याचा, आणि वरती ही प्लांट बॉडी होती. तर हा प्रोटोनिमाचा पण असंच फ्रॅगमेंट होतो आणि जिथे कुठे तो जाऊन पडेल तिथे तिथे ते नवीन प्लांट बॉडी तयार करते. हे कळतंय? आणि थर्ड, व्हेरी इम्पॉर्टंट, you get so many questions on this, by Jima Cup. Jima Cup, it is asexual, you can say asexual reproduction or it is a vegetative reproduction. त्याच्यावर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स येतात. So Jima Cup mentioned in your NCERT. ओके, जिमा कपचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर इट इज मार्कॅन्शिया, MAR, मार्कॅन्शिया. मार्कॅन्शिया तुमच्या ह्याच्यात दिलाय बघा. मार्कॅन्शिया 2 दिलेला आहे. इफ यू ओपन पेज नंबर 34, तिकडे जिमा कप दिलाय बघा, त्याला हायलाइट करून ठेवा. A आणि B डायग्राम दिलाय वरचा बघा, 2 दिलेत. मार्कॅन्शिया A डायग्राम आणि B डायग्राम आणि जिमा कप असं त्याच्यावर दिलेलं. दिसलं सगळ्यांना? हायलाइट करा त्याला जिमा कप, कारण यू फॉरगेट, हायलाइटेड असेल तर तिकडे बघतात जरा. आता मार्कॅन्शियाचे 2 का दिलेत? आर्चिगोनियो 4 म्हणजे काय तो? मेल की फिमेल? फिमेल. मग तिथे लिहा दिस इज अ फिमेल प्लांट. तिथल्या तिथे पेन्सिलीने लिहा. पुस्तकात लिहिताना ना पेन्सिल वापरा, म्हणजे तुम्हाला काही चुकीचं वाटलं तर नंतर इरेज करता येईल, पुस्तक घाणेरडं नाही दिसणार. सो आर्चिगोनियो 4 म्हणजे तो फिमेल प्लांट आहे आणि अँथ्रेडिओ 4 म्हणजे तो मेल प्लांट आहे. ओके, आता इथे 2 टर्मिनॉलॉजी मी सांगते, मेल आणि फिमेल प्लांट. म्हणजे मी इथे तुम्हाला 2 सांगते, इट इज अ मोनोशियस प्लांट आणि डायोशियस प्लांट. डायोशियस प्लांट हे 2 व्यवस्थित समजून घ्या. 12वीला जाऊपर्यंत कन्फ्युजन होत राहते ह्याच्यात. हो, मी त्याच्याबद्दल बोलायचं अजून मला डिटेल, म्हणून मी आधी हे मोनोशियस आणि डायोशियस सांगते, कारण तो मर्कॅन्शिया आला. हियर पेज नंबर 34 ना, फिगर 3.2 फिगर A आणि B हे आलं, म्हणून आधी आपण मोनोशियस आणि डायोशियस बघू. लिहायचंय तुम्ही. मोनोशियसला अनालॉजी लिहून टाका, मॅरेज. हे समजण्यासाठी एक्झाम मध्ये असं तिथे लिहिलंय म्हणून एक्झाम मध्ये असं काहीतरी लिहून नका येऊ, मॅरेज. आणि टीचर नाही तर म्हणेल की वात्रट मुलगा किंवा मुलगी आहे, 0 मार्क. डायोशियस इज डिवोर्स. हे का सांगितलं मी? मोनोशियस मॅरेज म्हणजे काय? वेअर द फिमेल अँड मेल आर स्टेइंग टुगेदर, राईट? फिमेल अँड मेल, so husband and wife is staying together is a marriage, correct? Divorce is husband वेगळा राहतो आणि वाईफ वेगळी राहते, so there is a dividation in between them. हे कळलंय आधी? ओके. नाव मी इथे का ते घेतलं, कारण मर्कॅन्शिया इज अ डायोशियस प्लांट. हे खूप महत्वाचे याच्यावर क्वेश्चन्स येतात. Mercantia is a dioecious plant. हा Mercantia is a dioecious plant. आता ह्याचा अर्थ मला सांगाल का? म्हणजे मग काय कळलं तुम्हाला? त्या डायग्राम कडे बघून काय कळलं?
हे 12वी पर्यंत कन्फ्युजन होतं, म्हणून मी ही अनालॉजी तयार केली होती. मॅरेज मोनोशियस, डिव्होर्स डायोशियस. आणि हा खूप महत्वाचा क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. याचं एक्झाम्पल आय सेड मार्कॅन्शिया. काय कळलं म्हणजे? डायग्राम बघा आणि मला सांगा डायोशियस काय कळलं, म्हणजे तुम्हाला पक्क होऊन जाईल. येस, वेगळ्या वेगळ्या प्लांटवर मेल आणि फिमेल फ्लावर किंवा पार्ट्स असतात. फ्लावर नाही, दिस इज नॉट फ्लावरिंग, आय एम व्हेरी सॉरी, हा चुकीचा वर्ड मी इथे यूज केलाय. सो डायोशियस म्हणजे काय? मेल प्लांट इज वेगळा आणि फिमेल इज वेगळा, म्हणून आपल्याकडे ए आणि बी डायग्राम. मेल प्लांट हा, मेल पार्ट हा वेगळ्या प्लांटवर येतो आणि फिमेल पार्ट हा वेगळ्या प्लांटवर येतो. सो यू कॅन से दिस इज अ मेल प्लांट अँड दिस इज अ फिमेल प्लांट. बिकॉज आर्चिगोनियोफोर तुम्ही बघितलं, अँथ्रेडिओफोर. त्या अँथ्रेडिओफोर म्हणजे काय? काहीतरी धरून ठेवलंय. त्या फोरने काय धरून ठेवलंय? आर्चिगोनिया वरती फ्लावर लाईक स्ट्रक्चर आहे, दॅट इज अ, त्याच्यामध्ये तो आर्चिगोनियम येणार आहे ना. आणि अँथ्रेडिओफोर त्याने ते धरून ठेवलं. फोर इज समथिंग, कोनिडिओफोर वरती काय देणार आहे? तो कोनिडिया. ओके नाही? तसा हा मर्कॅन्शिया डायोशियस, मेल plant is different and female plant is different. So plant here is said to be unisexual. Agree? एकच सेक्स एका प्लांट वर, सो इट इज अ युनिसेक्शुअल. हे मोनोशियस आणि डायोशियस आपण विथ रिस्पेक्ट टू प्लांटच म्हणतो, आणि आपण विथ रिस्पेक्ट टू अॅनिमल आपण त्याला हर्मॅफ्रोडाइट म्हणतो. ओके, ते आपण अॅनिमल मध्ये बघू, तेव्हा परत याचा रेफरन्स मी घेईन. मोनोशियस एक्झाम्पल यू कॅन हिअर राईट डाऊन. मोनोशियस याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. ओके, लिव्हरवर्ट, हॉर्नवर्ट आपले फेमस, त्याच्यामध्ये यू कॅन ऍड द एक्झाम्पल रिक्सिया. एनसीईआरटी कुठेतरी मेन्शन केलं असेल किंवा नसेल तर तुम्हाला विचारतात ह्याच्यावर, म्हणून हे लक्षात ठेवायला लागेल. रिक्सिया एक्झाम्पल आहे. त्या हॉर्नवर्ट आणि लिव्हरवर्ट मधली एक स्पीसीज आहे, एक ग्रुप आहे जो रिक्सिया. 11वी मध्ये तुम्ही शिकतात, 11वीचा एक ग्रुप आहे. एक्स क्लासला येणाऱ्या मुलांचा ग्रुप, वाय क्लासला जाणाऱ्या मुलांचा ग्रुप, पण सगळे काय 11वीतच आहे. ओके नाही? तो तसं एक्झाम्पल आहे लिव्हरवर्ट आणि हॉर्नवर्ट, पण त्याच्यातलं एक्झाम्पल रिक्सिया. दिस इज अ मोनोशियस प्लांट. म्हणजे काय? एकाच प्लांटवर मेल आणि फिमेल हा एकाच प्लांटवर आहे. गुण्या गोविंदाने राहता, मॅरेज आहे, एकाच घरात दोघं राहतात आणि यांचा डिव्होर्स आहे, म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या घरात म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्लांट मध्ये राहतात. क्लिअर? कन्फ्युजन? काही डाऊट नाही ह्याच्यात? सो नाउ आय विल एक्सप्लेन यू द जिमा कप. So for that I have to explain you about monoecious and dioecious. उद्या विचारलं तरी सांगता यायला पाहिजे, काही नाही, फक्त मॅरेज आणि डिव्होर्स लक्षात ठेवायचं. तुमच्या मैत्रिणींना, मित्रमैत्रिणींना विचारा, माहिती का मोनो, किती कन्फ्युज होतील बघा, मोनोशियस काय आणि डायोशियस काय. ओके, चलो नाउ आय विल एक्सप्लेन यू अबाउट द जिमा कप. So जिमा कप इज अ असेक्शुअल और व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आपण ह्याच्या एक्झाम्पल घेतलं मार्कॅन्शिया, कारण तुमच्या एनसीईआरटी ने म्हटलेलं आहे मार्कॅन्शिया. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही खाली जर बघितलं, प्लांट बॉडीच्या इथे खाली बघितलं तर इट इज अ कप लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट हिअर. मी आता मोठं काढते, एवढं मोठं नसतं, मायक्रोस्कोपिक असतं. ओके, आणि त्या जिमा कप मध्ये इट कंटेन द स्पोर्स. त्या स्पोर्सला म्हणता इथे जिमी. जिमी
सो इट इज प्रोड्युसिंग दिस जिमी. आणि हे जिमी असे एक्सपोज झाले की इट will give the new plant. It will produce a new plant. That is a gene. क्लिअर? इथे पुढे अजून दाखवलं असेल मी. आणि म्हणून जिमी फिमेल प्लांट कडनं आले तर ते फिमेल प्लांट तयार करतील. जिमी मेल प्लांट कडनं आले तर ते मेल प्लांट तयार करतील. ओके, इथे असेल. सो स्पोरोफाइट, तुम्हाला माहिती स्पोरोफाइट इज नॉट फ्री लिव्हिंग, इट इज अटॅच टू गॅमेटोफाइट. आणि त्याला नरिशमेंट, त्याला न्यूट्रिशन साठी गॅमेटोफाइटची गरजच लागते, म्हणून इट इज अ डिपेंडंट. स्पोरोफाइट टू एन विच इज डिपेंडंट ऑन गॅमेटोफाइट. आपण हे परत सेक्शुअल रिप्रोडक्शनची ही स्लाइड आहे इथे. आणि म्हणून स्पोरोफाइट इज डिपेंडंट ऑन गॅमेटोफाइट. हे कळलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yeah. So spore mother cell undergo reduction division. ते आपण लाईफ सायकल मध्ये बघितलं सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. आणि दे प्रोड्यूस द गॅमेटोफाइट. आणि परत स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट आर डिपेंडंट ऑन इच अदर. नाउ ऑल ब्रायोफाइट्स आर होमोस्पोरस. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्याच्या स्पोर्सचं स्ट्रक्चर सेम आहे. यू कॅन डिफरन्शिएट की हा मेल स्पोर आहे आणि हा फिमेल स्पोर आहे. पण ते जर्मिनेट झाल्यावर कळतं की मेल पार्ट आला की फिमेल पार्ट आला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल ब्रायोफाइट्स आर होमोस्पोरस. ओके. Why all are homosporous? Homosporous is the identical spores. Same size spores are produced. Okay. So that can be monoecious or that can be dioecious based on that particular condition. So हे फक्त समजून घ्यायचंय. गौतम, कंटाळा आला गौतम? नाही ना? तर इथे मी अजून एक स्लाइड टाकली. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. सो स्पोरोफाइट झाला. इथे आपण परत ती सायकल दाखवली. स्पोरोफाइट झालं की तो गॅमेटोफाइट तयार करतो. पण स्पोरोफाइट इज डिपेंडंट ऑन गॅमेटोफाइट अँड दिस टाइप ऑफ लाईफ सायकल इज हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. याचा अर्थ कळला का बघा? हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल कळली का? काय होतंय? आपण काय बघितलं? हा गॅमेटोफाइट आहे. दिस इज अ गॅमेटोफाइट. ह्याच्यावर येणारे स्पोरोफाइट. This is a sporophyte. हा N, हा 2N. ओके. हा 2N स्पोरोफाइट आणि हा गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइट झाला की स्पोरोफाइट येतोय. स्पोरोफाइटचे स्पोर रिलीज झाले की तो परत गॅमेटोफाइट देणार आहे. ह्याच्यावर परत रिप्रोडक्शन होणार आहे. परत तो स्पोरोफाइट देणार आहे. सो हे अल्टरनेट होणार आहे. गॅमेटोफाइट झाला की स्पोरोफाइट, स्पोरोफाइट झाला की गॅमेटोफाइट, गॅमेटोफाइट झाला की स्पोरोफाइट. पण मेन प्लांट बॉडी इज हॅप्लॉइड अँड सो दिस टाइप ऑफ लाईफ सायकल इज हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. Heteromorphic alternation of generation because both gametophyte and sporophyte are different and hence haplodiplontic का? कारण गॅमेटोफाइट प्लांट बॉडी आहे, स्पोरोफाइट डिप्लॉन्टिक आहे आणि स्पोरोफाइट हा गॅमेटोफाइट वर डिपेंडंट आहे. Yes, so it is a haplodiplontic type of life cycle. Right? जाऊ पुढे यामिनी. सो लाईफ सायकल वरचा क्वेश्चन येतो आणि दॅट इज इम्पॉर्टंट. आता ह्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आणि अजून काही एक्झाम्पल मी उद्या सांगते. इथपर्यंत कळलंय का सगळ्यांना? अँथेडिया, आर्चिगोनिया, आपण अल्गीमध्ये त्याला उगोनिया म्हणत होतो, म्हणजे तो लोअर लेवलचा उगोनिया. मग आता आर्चिगोनिया.
अजून पुढे जसं जाऊ तेव्हा ते फिमेल गॅमेटची नावं बदलत जातील. आपण जेव्हा अँजिओस्पर्म पर्यंत पोहोचू तेव्हा इट इज अ कार्पेल फिमेल आणि स्टॅमेन मेल. मेल पार्ट इज अ स्टॅमेन. So did you understand up to this? Yes, online wale, did you understand what we did? Yes. General Yes, properties. ma'am. Okay. त्याच्यानंतर त्याचं सगळं डिटेल स्ट्रक्चर, सेक्शुअल पार्ट्स आणि गॅमेट्स. ओके. असेक्शुअल रिप्रोडक्शन, लाईफ सायकल, हॅप्लोडिप्लॉन्टिक म्हणजे काय, अजून काय केलं, आणि लिव्हर रॉट, हॉर्नवर्ट्स आणि मॉस मध्ये काय काय फरक आहे त्याचा अजून आपण उद्या डिटेल करू. या एनी डाऊट अप टू दिस? येस वेदांत, नाउ यू कॅन स्पीक. मॅम मग जेव्हा नवीन हे ब्रायोफाइट तयार होतं ते आर्किडोन क्वेश्चन नाही कळलं. डायफोर मधना, सो मग ते आर्किडायफोर मग परत डिस्ट्रॉय होऊन जातं का? हो, नवीन प्लांट तयार करायचा ना, त्याची लाईफ सायकल समजा जर तो एक आठवडाभर जगणार असेल तेवढ्या ह्याच्यात तो सगळं करून घेईल आणि तो मरून जाईल. जो पहिल्याचा आर्चिगोनियोफोर किंवा आंथ्रेडिया असलेला प्लांट होता तो मरून जाईल आणि नवीन लाईफ सायकल साठी त्याला पुढचा जनरेशन द्यायला लागेल ना. समजा मी जर 60च वर्ष जगणार असेल तर माझं लाईफ स्पॅन तेवढंच आहे, पण मी माझी मुलं आलेली आहेत ना. ओके नाही? सो दॅट्स हाऊ द स्पेसिस कंटिन्यू. ओके मॅम. ना अजून मी जिमीवर अजून उद्या डिटेल मध्ये बोलणार आहे. अजून जिमीचं मी डिटेल नाही सांगितलं, आता जस्ट इंट्रोड्यूस केलंय. त्याचं स्ट्रक्चर आणि हे सगळं इथे आपण बघू, असेल बहुतेक पुढे कुठेतरी दिलेलं. हे जिमा कप इथे दाखवले. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बेसिकली इन लिव्हरवर्ट्स, फ्रॅगमेंटेशन आणि दे आर प्रोड्युसिंग दिस जिमी. इथे जर तुम्ही बघितलं हे कप आहे, दिस इज अ जिमा कप. जिमा कप आणि त्याच्यामध्ये हे जिमी प्रोड्यूस झाले. जिमी इज अ प्लुरल, सिंगल इज अ जिमा. ओके. आणि त्याची काय काय कॅरेक्टरिस्टिक आहे अजून आपण डिटेल मध्ये उद्या बोलू ऍज पर युअर एनसीआर. ठीक. येस मॅम. आणि देन विल डिफरन्शिएट लिव्हरवर्ट, हॉर्नवर्ट आणि मॉसेस मध्ये काय काय फरक आहे ते तुम्हीच मला सांगायचंय उद्या. सो दॅट इज युअर होमवर्क. करा थोडाफार अभ्यास. लिव्हरवर्ट, हॉर्नवर्ट्स आणि मॉस मध्ये काय काय डिफरन्सिएशन आहे, दॅट इज युअर होमवर्क. आतापर्यंत काय काय कळलं, ऍटलीस्ट आतापर्यंत काय काय कळलं तुम्हाला. ओके. तो काय काय कळलं कोणी सांगेल? राईझ. हा, त्याला प्रोटोनिमा स्टेज आहे, ती ह्याला नाहीये. हा, हा एकदम फ्लॅट आहे. जमिनीवर जसा मी हा कागद टाकून दिला तसा तो फ्लॅट आहे एकदम. त्याच्यामुळे त्याच्या थोडस वरती येतो ते, हा ना. आणि अजून डिफरन्सेस फाइंड आउट करा, कारण इथे वेळ संपेल आपली, आणि उद्या मला सांगा. ठीक आहे. चलो, आय एम क्लोजिंग द सेशन. डाऊट असेल तर उद्या विचारा. आता ना परत